लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार आणि त्यासोबत कोणत्या महिला यामध्ये अपात्र होणार. कारण सर्वाधिक जास्त याबाबतच सध्या चर्चा सुरू आहेत की लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार आणि कोणत्या महिला यामध्ये पात्र राहणार किंवा कोणत्या महिला अपात्र राहणार. या संदर्भातील सविस्तर माहिती आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला, तुम्ही फेसबुक पेजवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. तर लाडक्या बहिणींनो, यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब आणि अपडेट देखील असणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो पुढचा हप्ता, अर्थातच आपल्याला माहिती आहे की जो हप्ता आता आपला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता असणार आहे, तो हप्ता लाडक्या बहिणींना या महिन्याच्या म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण याला देखील जे कारण असणार आहे ते कारण म्हणजे आता महिला व बालविकास विभागाकडून लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची यादी तयार केली असून या हप्त्याच्या वितरणासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने राज्याच्या अर्थ विभागाकडे निधी देखील मागवला गेला आहे. आता जेव्हा राज्याचा अर्थ विभाग हा निधी महिला व बालविकास विभागाकडे वितरित करणार आहे, तेव्हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. जे आपल्याला माहिती आहे की नेहमीप्रमाणेच नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होतील असे बोलले जात आहे. त्यामध्ये देखील 5 तारखेच्या आसपास जसे प्रत्येक महिन्याचे पैसे जमा होतात त्याच पद्धतीने यावेळी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींना जमा होणार आहे. यामध्ये नक्कीच लाडक्या बहिणी काही प्रमाणामध्ये नाराज देखील असण्याची शक्यता आहे. कारण भाऊबीज हप्ता आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्येच लाडक्या बहिणींना देणार असे आपले उपमुख्यमंत्र्यांनी बोलले होतं, परंतु याबाबत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत. तसेच लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्यामध्ये पैसे मिळतील अशी देखील आशा होती, परंतु त्यावर देखील सरकारकडून अंमलबजावणी करण्यात आली नाही आणि त्या परिणामी लाडक्या बहिणींना नेहमीप्रमाणेच मागच्या महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यामध्ये मिळत आहे, ज्यावर लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणावर नाराजी देखील व्यक्त केली आहे. आता यामध्ये अजून एक महत्त्वाचा प्रश्न जो एक वारंवार विचारला जातो तो म्हणजे की कोणत्या महिला आता अपात्र होणार आहेत. कारण ही अपात्रचा विषय प्रत्येक वेळी काही ना काही वेगळ्या पद्धतीने बोलला जात आहे. काही वेळा लोक म्हणतात की KYC केली नाही तर तुम्ही अपात्र होणार. काही लोक बोलतात की KYC केल्यावर देखील तुम्ही अपात्र होणार. मग हा असा नक्की विषय काय होतोय, नक्की कोणत्या महिला यामध्ये अपात्र होणार आहेत तर ते समजून घ्या. सर्वात महत्त्वाची आणि पहिली बाब म्हणजे अपात्र महिला कोणत्या होणार. तर यामध्ये लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC तुमची केली नाही तर तुम्ही योजनेतून 100% बाद होणार आहात. कधीपासून बाद होणार? जेव्हा ह्या KYCच्या याद्या फायनल होऊन याची अंमलबजावणी सुरू होईल तेव्हा तुम्ही यामध्ये 100% बाद होणार आहात. यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. मग लक्षात घ्या. आता तुम्ही यामध्ये काय म्हणाल की आता आम्ही बाद होणार हे आम्हाला कसं समजणार आहे, तर लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC प्रत्येकाला करणे सरकारद्वारे कंपल्सरी केलं आहे आणि म्हणून जर तुम्ही तुमची KYC केली नाही तर तुम्ही बादच होणार आहात. परंतु समजा तुम्ही KYC केली आहे आणि तुमच्या कुटुंबामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्यांची संख्या 2 पेक्षा जास्त असेल तर लक्षात घ्या तरी देखील तुमच्या कुटुंबातील सर्व लाडक्या बहिणी यामध्ये बाद होतील जर तुम्ही सर्वांनी KYC केली तर. म्हणूनच तुमच्या कुटुंबामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त लाडक्या बहिणींना पैसे मिळत असतील तर तुम्ही काय करा, ज्या एक आणि दोघी आहेत म्हणजे एक विवाहित आणि एक अविवाहित प्रमाणेच दोघींचीच KYC करून घ्या. बाकीच्यांची KYC करू नका. ज्यांची KYC होणार नाही त्यांचे पैसे थांबतील, परंतु ज्या 2 असतील त्या दोघींना मात्र हे पैसे व्यवस्थितपणे सुरू राहतील. पण तुम्ही जर सर्वांचीच KYC करत बसलात तर मात्र या योजनेमधून तुमच्या कुटुंबातील जेवढ्या लाडक्या बहिणी यामध्ये पात्र असणार आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना थेट पद्धतीने यामध्ये अपात्र केले जाईल. यामध्ये सर्वात मोठा हा झटका तुम्हाला बसणार आहे. म्हणून KYC करण्यापूर्वी ज्या काही बाबी सांगतोय त्या बाबींची तुम्ही 100% खात्री करणे आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर KYC केलेल्या लाडक्या बहिणींमध्ये कोण अपात्र होणार, तर ज्यांच्या कुटुंबामध्ये कोणाकडेही 4 चाकी वाहन आहे अशा महिला थेट अपात्र होतील. ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिला यामधून थेट अपात्र होतील. तसेच ज्याच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती ITR म्हणजेच की टॅक्स भरते अशा महिला देखील यामध्ये अपात्र होतील. म्हणजेच की ज्या आपल्याला हमीपत्र दिलं होतं, जे हमीपत्र आपण सर्वांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करत असताना भरून दिलं होतं, त्या हमीपत्रामध्ये ज्या सर्व अटी दिल्या होत्या त्या सर्व अटी आणि निकषांची अंमलबजावणी यापुढे
सरकारच्या द्वारे केली जाणार आहे आणि म्हणून या सर्व अटींची आणि निकषांची पडताळणी करूनच यामध्ये निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर ज्या लाडक्या बहिणी यामध्ये पात्र राहतील त्यांना मात्र योजनेचे पैसे कायमस्वरूपी सुरू राहतील. त्यांचे पैसे कोणत्याही प्रकारे बंद केले जाणार नसल्याचे देखील सरकारकडून बोललं जात आहे. म्हणजे सरकारचं मत आहे की आता 2024ला आमचं सरकार आलं आहे, 2029पर्यंत तर आम्ही पैसे बंद करणारच नाही. 2029मध्ये तुम्ही परत आम्हाला निवडून दिलं, 2034पर्यंत हे पैसे चालू राहतील, परत निवडून दिलं, असे 5-5 वर्षांनी हे पैसे वाढत जातील आणि पैसे तुमचे कधीही बंद होणार नाहीत. फक्त तुम्ही या योजनेच्या सर्व अटी व निकषांमध्ये या ठिकाणी पात्र असणे सरकारला आवश्यक असणार आहे. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही या बाबींची दखल घेणे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे की तुम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहात का नाही हे तपासून घ्या आणि अटी व निकषांमध्ये तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला योजनेचे पैसे मिळतील. कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही. म्हणूनच घाबरून जाऊ नका. जे काही सांगत आहेत ते सर्व बाबी तुम्ही आधीच यामध्ये क्लिअर केलेल्या असतात, परंतु फक्त तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं, त्यामुळे तुम्ही याला घाबरता. आता याच्या व्यतिरिक्त लाडक्या बहिणींना तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.